या दोघांच्या वादीमधून आपण या बॅचची छान कहाणी ऐकणार आहोत. चला टीम, थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. मी विनंती करेन थोड्याच वेळामध्ये ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आपण पाहिलं तर नरेशजी म्हस्के साहेब यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी थोड्याच वेळामध्ये लाभेल. मोबाईल थँक्यू डीजे, आवाज द्या ज्यांची आपण खऱ्या अर्थानं थँक्यू डीजे, आवाज द्या ज्यांची आपण वाट बघत होतो. अर्थातच आपण पाहिलं तर या ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी जरूर राहील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा धर्मवीर आनंदजी दिघे साहेब असतील यांच्या तालमीमध्ये खऱ्या अर्थानं मोठे झालेले शिवसैनिक आणि आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत सन्माननीय आदरणीय ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूयात. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या नावानं पहिला बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल कलात्मक पद्धतीने खेळून काढला. दीपेक्षा कव्हरची मात्र जागा निवडली गेली. बॉल चालला मात्र 2 टप्पा. सीमा रेषा पार 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 चौकार. थँक्यू. पहिला बॉल आणि त्याचबरोबर नंतर पाहायला गेलं तर हाला शानदार चौकार. सुरुवात झाली. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय हा मात्र पॉइंटला घेऊन काढला. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आले आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. टेनिस क्रिकेट कोहिनेरचा मात्र पाहायला गेलं तर रोहित पाटील, पाटलाचा पोरगा, उत्तम समालोचक आणि टेनिस क्रिकेट पटलावरचं उत्तम क्रिकेटर म्हणून आपण पाहतोय. टीम हरली असते, थोडेसे नाराज असतील, परंतु शब्दाला शब्द जुळला जाईल. आपल्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळतात. योगेश पाटील आज इम्प्रेस केले याही फलंदाजांना पाहायला गेलं तर, आणि ते स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. 5-6 धावफलकावरती फटका फसला तिथे. तडमॅरी मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल थोडासा पाटा बदलताना मात्र पाहायला मिळतोय. तडमॅरी मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील, पेकी करतील, तोपर्यंत आली एक सिंगल आणि या सिंगल नंतर 6 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. सेमीफायनल क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रेमी स्पोर्ट्स आळशिरबे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती सर राजेचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी. आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. हनुमंत मोरे मॅन फ्रॉम नांदलापूर. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2 ओव्हर द विकेट हनुमंत टू अजय. यावेळी पहा जबरदस्त चेंडू अपील होते. उत्साह आहे परंतु आत्मविश्वास कमी. काय वाटते सर? फील जाणवलं नाही आणि त्याच काय मात्र इथून पंचाने इथे मात्र निर्णय नोट आउटचा दिला. योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. बरेच वेळा असं मात्र होत असं बॅट हवेमध्ये स्विंग होते, त्याच्यानंतर थोडासा हलकासा आवाज यष्टिरक्षकांना येतो आणि त्याच जोरावरती मात्र अपील केली जाते. हा VIP डाईस आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचे लोकनेते आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र महाराष्ट्राला पुण्याचं काम केले ते नरेशजी म्हस्के साहेबांनी त्यांचं शुभागमन इथे मात्र झाले. मैदानाच्या आतमध्ये 5वा चेंडू. यावेळी फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला पटकावला. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा फोडणार राजेच्या बॅट मधून कक्षामध्ये घेतोय. आज या सोहळ्यासाठी सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक कंपनीचे सर्वेसर्वा दीपक दत्त लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. आपण पाहिलं तर
सन्मान अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे भाग्यविधाते दीपकदादा लोखंडे साहेब या स्पर्धेला संपूर्ण पूर्ण करणारे दीपकदादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. ठाणे लोकसभा नवनिर्वाचित खासदार सन्माननीय आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी सेनापासून अगदी खासदार पर्यंतचा प्रवास हा खऱ्या अर्थानं खूप मोठा प्रवास राहिला. तो अगदी जवळून आम्ही पाहिलाय आणि हा प्रवास आपण पाहिला तर आणि उद्याच्या दिवसामध्ये वाढदिवस देखील आहे साहेब तुमचा आणि संपूर्ण कराड तालुका प्रीमियर लीग आणि खास करून दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासकारांच्या माध्यमातून असलेली संपूर्ण आपण पाहिली तर जिरे टोप दिले जाते. उद्याच्या दिवशी वाढदिवस असल्यामुळे आपण पाहिलं तर या स्पर्धेचे भाग्यविधाते दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून वाढदिवसाचा केक कटिंग जरूर केला जातोय. आपण या सोहळ्यासाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिला. धगधगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे, खऱ्या अर्थानं आपण वेळ काढलात. डीजे आपण वाढदिवसाचं संगीत जरूर रेडी ठेवायचं. हायड्रोटेक कंपनीचे सर्व आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे भाग्यविधाते दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यावेळी मात्र दिल्या जात आहेत. विश यू हॅपी बर्थडे, विश यू हॅपी बर्थडे. खऱ्या अर्थानं संपूर्ण कराड तालुक्याच्या वतीनं वाढदिवसाचे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. आमचे सन्माननीय आदरणीय जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल युवासेना उपजिल्हा प्रमुख आमचे सन्माननीय आदरणीय साईनाथजी वाघमारे साहेब देखील आज सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सागर दादा हायड्रोटेक कंपनीचे सर्व आपण पाहिलं तर दीपकदादा लोखंडे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा ही पूर्ण केली. थँक्यू सो मच सर. 2 शब्द. आज या ठिकाणी कराड तालुका प्रीमियर लीग सागर पाटील आणि आधारस्तंभ दीपक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शीतल कचरे, सूर्यकांत कचरे यांचं मार्गदर्शन, आमचे द्वारकानाथ भोईर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सर्व क्रिकेट खेळाडूंना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आणि मी माहिती घेतली की वर्षभर आपण या क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतात. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये आपण ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यालासुद्धा मी आलो होतो. दरवर्षी अशाच क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करा, मला बोलवा. जसा दरवर्षी गणपती येतो तसा दरवर्षी मी येणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तरुणांना एकत्र करण्याकरता आपण जे उपक्रम राबवत आहे, दीपक लोखंडे यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत आणि आम्ही पुन्हा संपूर्ण आमच्या डान्सचं मनापासून अधिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. 18 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 13 वरती अजय मोहिते खेळताना पाहायला मिळतं आणि ही मॅच तेवढीच क्रुशियल होताना पाहायला मिळेल. दुसरी सेमीफायनल रोहित पाटील सर पाहायला गेलं तर आणि ही फायनलचा मात्र एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळेल. फायनलमध्ये कोण जाईल एका बाजूला पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र युवती ही टीम मात्र तेवढ्या दिमागदार पद्धतीने डेरे दाखल झाले. काय म्हणाल इथून कोणती टीम आणि कोणत्या टीमला मात्र जास्त चान्सेस आहेत? दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत, बॅलन्स आहे आणि ज्या प्रकारे सुरुवात केली शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे संघाने एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील हा असा फलंदाज आहे, जर बॅट लागली तर निश्चित एक मोठी धावसंख्या उभारेल. अजय अप्रतिम फलंदाजी करतोय. राजू अप्पा गोलंदाजीसाठी स्क्वेअर कटचा देखना फटका, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, दणदण करत सीमारेषे बाहेर. अजयच्या बॅट मधून येतोय चौथा चौकार या इनिंग मधील. अप्रतिम फलंदाजी. थँक्यू. हा गाणं आणि त्याचबरोबर या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. दीपकदादा लोखंडे साहेबांचा इथून आवाज आपण दिवसभर मात्र कालच्या 17 पासून इथे मात्र ऐकतोय आणि या चौकारानंतर 19व्या धावपालकावरती मात्र पाहायला मिळत आहेत 23. यावेळी 23 धावा. जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न, परंतु आपण पंचांच्या इशाऱ्याची नक्की वाट पाहूया. परंतु फिल्डिंग आवडली असते तर एकदा जोरदार एफर्ट साठी वाजवूयात आदेश कांत्रे.
निश्चित पंचांचा वेटिंग आपण पाहूयात काय डिसिजन येतोय. 2 धावा मला वाटते धावून पूर्ण केल्यात, परंतु ज्या प्रकारचा प्रयत्न केला आदेशाने अप्रतिम आपल्या संघासाठी पूर्णपणे झोकून देऊन एकच धाव काढलेली. या चेंडूवरती अवघी 1 धाव आहे पहा. जवळजवळ 5 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचं काम आदेशाच्या माध्यमातून होतंय. फलंदाजी नसेल 24. रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल आणि पंचांना ही विनंती करू आम्ही या इकडे चेक केलं जाईल. षटकार की चौकार ही चेक केलं जाईल. हो, ही महत्वाचा निर्णय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तरी मॅच तेवढीच क्रुशियल आहे आणि प्रत्येक रन्स खूप महत्वपूर्ण असणार आहे. KTPL 4.0चा मात्र थरार आपण इथे मात्र पाहत आहेत, अनुभवत आहेत. अगदी प्रचंड गर्दी आपण चर्चा केली होती सकाळी की जसं मात्र संध्याकाळ होईल त्याच्यानंतर मात्र इथून सेमीफायनल चालू होतील, त्यानंतर तुम्हाला प्रचंड गर्दी मात्र पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. रुपेशजी सावंत सर आपले तिसरे पंच इथून मात्र व्यस्त होताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं निर्णय आमच्यापर्यंत पोहोच केला जाईल. अगदी दोन्ही अँगलनं मात्र इथून या चेक केलं जाईल की मात्र हा चौकार की षटकार सेव्ह केला आणि यासाठी आपण पाहायला गेलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळालं आणि या धावा निश्चित वाचवले गेलेत. थँक्यू. काही 2 सन्मान करतोय दीपक मोहिते. मी विनंती करेल आपण या आपल्या 24 हे 2 सन्मान केले जातात. व्यासपीठावरती आज उपस्थित आपण पाहिलं तर गर्जना 11 हा संघ ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटमध्ये ते घेऊन आले, खेळाडूंना व्यासपीठ दिलं, ते अजित सुतार आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल कमिटी या आपण सरबार अतिथी कक्षामध्ये घेतोय. कॉमेंट्री बॉक्स रोहित दादा फक्त 2 सन्मान आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊन पुन्हा तुमच्याकडे आम्ही येतोय. हे सन्मान अतिथी कक्षामध्ये मी घेतोय. येस अजित दादा, खऱ्या अर्थानं आम्हाला बरं वाटतं तुमचा सन्मान आज आम्ही करतो. खेळाडूंना खऱ्या अर्थानं व्यासपीठ देणारी खेळाडू तुम्ही आहात आणि संघ मालक तुमच्यासारखे संघ मालक असणं खूप महत्त्वाचं आहे. खेळाडूंची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि हा सन्मान तुमचा केला जातोय. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. JP दादा देखील आज उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. दादा प्लीज आपण या, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. 24 धावा धावफलकावरती. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर राजू कंग, त्याला मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच किताब लगेच आपण घेऊन या. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही KTPL 4.0 मध्ये करत आहोत. अजित दादा तुझ्या शुभ हस्ते राजू कंक यांना आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला, वा, त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर क्रिस्टल आर्ट आणि क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना आपण पाहिलं तर संपूर्ण नामांकित स्पर्धेच्या क्रिस्टल ट्रॉफी बनवली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या स्पर्धेला 4 चांदही आल्या, असं क्रिस्टल आर्ट क्रिस्टल ट्रॉफी बोनकडे आणि त्या क्रिस्टल आर्टचे सर्व चेतन दादा मात्र आपलं मनापासून एक स्वागत. विनंती करेल आपण VIP कक्षामध्ये बसून घ्या. मॅन ऑफ द मॅच सध्या आम्ही देत आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू, आपण थांबलात. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतो. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरमे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 24 धावा बिनबाद अशी सुरुवात आहे, जबरदस्त सुरुवात आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल का रुपेश सर? नक्कीच. इथून अजय मोहिते जोपर्यंत मात्र इथून मॅच मध्ये पाहायला गेलं तर बॉल चालला, अगदी वेग पकडला, बंद आडी ते लॉंग स्टॉप रिझन मध्ये झाला 4 धावांसाठी स्टॉप. आल्या धावा 4 चौकार अजय मोहिते यांच्या बॅट मधून. 28वा धावफलकावरती ठोक डीजे. एक जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळाला. खरं तर बॅटची बाहेरची गड लागली होती आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी गेला. गोलंदाजीसाठी क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सुजित शेवाळे 1 बाउन्स ओव्हर फॉर दी 1 इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगतीपथावर. 28 धावा बिनबाद अशी सुरुवात आहे. योगेश पाटील थोडंसं अडकळ स्टार्ट आहे, परंतु अजय अतिशय चांगल्या प्रकारे 8 चेंडू 22 धावांची महत्वपूर्ण इनिंग खेळतोय. परंतु योगेशची साथ जर शेवटपर्यंत मिळाली सर तर मॅच चांगली होईल. एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघासमोर. सुजित, हे दोन्ही फलंदाज तेवढे क्लास आहेत. आपण पाहायला गेलं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, दूरवरचा ठेवण्याचा प्रयत्न, थोडीशी मेहनत करायला लावायची फलंदाजांना, परंतु अतिरिक्त रिच झाला बॉल आपण पाहायला घेतो. वाईटचा निर्णय इथून येईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावे जोडली जाईल. 29 धावा. चांगली सुरुवात सर, चांगली सुरुवात. तिसरं षटक चालू आहे. 1 चेंडू झाला. 29 धावा धावफलकावरती. अजय अतिशय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. योगेशची अप्रतिम साथ त्याला पाहायला मिळते. शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरमे या संघासाठी ही जोडी खूप महत्वपूर्ण कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 अर्थात कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4चा उपांत्य फेरीचा 2ऱ्या क्रमांकाचा सामना
सुजित. यावेळी पहा फटका अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक भन्नाट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. दर्जेदार षटकार डीजे. यानंतर प्रेक्षणीय मॅच साठी विनंती करेल कराड दक्षिणची संपूर्ण टीम, कराड दक्षिण 11 संघ आणि केटीपीएल टीम आपण सज्ज राहा. टी शर्ट परिधान करून आत्ताच सज्ज राहा, कारण की प्रेक्षणीय मॅच एक्झिबिशन मॅच आहे ती लगेच यानंतर खेळली जाईल. किरण सर इथून शिवशंभू काजारवाडे आणि आमचे दीपकजी मोहिते यांनी सांगितले की इथून जर का लगातार 3 षटकार इथे अजय मोहितेने मारले तर इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावले गेलेले आहेत. म्हणजे कॅश प्राइस ही मात्र त्या मॅच मध्ये पाहायला मिळते इथे. सर जबरदस्त सुरुवात आहे. शिवप्रेमी संघासाठी खूप महत्वपूर्ण काम केलं सुजित. आता मात्र ओव्हर द विकेट. यावेळी पहा गुडलँड स्पॉट वरून चेंडू थोडासा खाली राहिला. पिचिंग अतिशय चांगली होती. विकेट किपर अक्षय डफळेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता थोडासा दिलासा मिळाला असेल सुजितला या निर्धाव चेंडूमुळे, कारण सुजितच्या गोलंदाजीवरती चांगलंच आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं होतं. अजयच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार आला होता. धावसंख्या आहे 35 या धावसंख्येवरती स्थिर. अजूनही येणारे 3 चेंडू या षटकामधील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्रमांक 3चं षटक हाताळताना सुजित शेवाळे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा फलंदाजीसाठी अजय मोहिते ऑन स्ट्राईक. यावेळेस गुड एक तमाशा देगा प्रतिम क्लासिकल दर्जेदार क्रिकेट मधील मादक सौंदर्य अजय मोहितेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते डीजे. दादा लोखंडे आमच्या दास संभयांचा समुद्र संगीत जर पाहायला गेलं तर दिवसभरामध्ये मात्र ऐकायला मिळतो इथे. अप्रतिम स्पर्धा KTPL 4.0 चा थरार इथे मात्र अनुभवायला मिळतो. सुजित शेवाळे च्या विरोधामध्ये मागच्या बॉलवर त्याला चढवता त्यांच्यामध्ये कमबॅक केलं आणि कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथून सुजित शेवाळे मात्र देत असताना पाहायला मिळतात. महत्वपूर्ण विकेट अजय मोहिते. बॅक टू द गार्ड. 440 व्होल्टचा करंट डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये 3 अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 34 धावांची अप्रतिम बहारदार लाजवाब क्वालिटी इनिंग आपल्याला अजय मोहितेच्या बॅटमध्ये येऊन पाहायला मिळाले. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी एक जबरदस्त घातक डाव्या हाताचे डावखुरे फलंदाज निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिर्मे या संघासाठी सुजित मोहिते कमबॅक करून देतोय. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र एक महत्वपूर्ण विकेट अजय मोहितेच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र थोडासा दिलासा का होईना त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाला निश्चित मिळेल. थोडेसे फील्ड मध्ये सर बदल होईल, कारण डाव्या हाताचा फलंदाज येतोय त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक लेग साइडला आपल्याला पाहायला मिळतील निश्चित. सुजित आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल निलेश पाटील यांच्यासाठी. 500 रुपयाचा अजय मोहिते यांच्यासाठी बक्षीस आले शिवशंभू काजरवाडी ह्या टीम कडून आणि दीपकजी मोहिते या आम्हाला माहिती पुरवत आहेत आणि त्यानंतर मात्र इथून दिली जाईल. सुजित यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समोर पुश केलाय, लॉंग ऑनला पुश केलाय. त्यातील क्षेत्ररक्षक आहेत आणि अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो. या ठिकाणी 42 धावा 14च्या सरासरीने या 42 धावा पूर्ण करतोय. 1 विकेटचं नुकसान आताच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु रन रेट आहे सर तो अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याचं काम शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिर्मे या संघाच्या माध्यमातून होतं. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिर्मे संघाने. येणारी 2 षटक आहेत सर, इकडून 30-35 धावा आल्या तर एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅच मध्ये मात्र रंगत येईल कोणतीही शंका नाही. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहायला गेलं तर 70चा इथे मात्र दाखवला जातो. 42 धावफलकावरती लागल्यात आणि इथून सुजित शेवाळे यांचा हा षटक मात्र समाप्त झाले आणि इकून पाहायला गेलं तर या षटकामध्ये 18 धावा तब्बल मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे ही मोठी धावसंख्या पहिल्या षटक आपण पाहायला गेलं तर हाताळला होता इथे.
हनुमंत या मात्र गोलंदाजाने 14 धावा पहिल्या षटकामध्ये आले, राजू आले, त्यानंतर मात्र 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या, सुजित आले तिसऱ्या षटकासाठी, त्या षटकामध्ये 18 धावा खर्च झालेत. गुणसंख्यांक लेखक आपण पाहायला गेलं तर रोशन पाटील, दुसऱ्या बाजूला आमच्या साथी समालोचक आपल्याला पाहायला मिळतात रोहित पाटील. हे दोन बंधुराज गेल्या वर्षीची आठवण मला सर आहे. अगदी आमचे रोशन पाटील यांच्या सौभाग्यवतीनं काय हॉस्पिटलाइज केलं होतं, तरी सुद्धा अगदी लगातार 2 दिवस स्कोरिंगचं काम त्यांनी याच व्यासपीठावरून केलं होतं. त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि स्कोरर कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण मी मागच्या वर्षी म्हटलं होतं. उमेश भोईर चिंचपाड्याचे आहेत रायगड टेनिस क्रिकेटमधील. मॅच सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पाणी प्यायला की जेवायलाही न उठणारा गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील ओळख मधलं पाहायला गेली तर रोशन पाटील आज सकाळपासून पाणी प्यायला सुद्धा उठलेले नाही आहेत. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या गुणलेखक रोशन पाटील यांच्यासाठी. आणि उत्तम आज त्यांनी आपल्याला साथ दिली. मुख्य काय म्हणाल, कोणती स्पर्धा असो रोशन अतिशय दर्जेदार स्कोरिंगचं काम करतो आणि इथून पुढे कोणत्याही स्पर्धा असतील तर रोशन पाटील यांच्यासाठी निश्चित ॲज ऑफिशियल स्कोरर म्हणून तुम्ही संपर्क करू शकता. 3 षटकांची सर मॅच संपलेली आहे. स्ट्रॅटेजिक टाइम्स आउट मिळाला होता. दोन्ही संघांच्या माध्यमातून चर्चा झाली, डिस्कशन झालेलं आहे, टीम मिटिंग झालेली आहेत. गोटेवाडी संघाच्या वतीनं काय रणनीती आखली जाणार येणाऱ्या 2 षटकामध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. गोलंदाजीसाठी एक महत्त्वपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कटर गोलंदाज ऑफ कटर गोलंदाज अर्थात अभि काटेकरला पाचारण केले. समोर फलंदाज निलेश पाटील, लेफ्ट आर्म बॅटर. पहिला चेंडू अभिचा निलेश यांच्यासाठी. स्लोवर वन, गती परिवर्तन आणि यासाठी ओळखला जातो अभि काटेकर. दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत अभिची राहिलेले आहे. हातभार वळवण्याची क्षमता आहे, लेग कटर ऑफ कटर करण्याची. आणि सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये रोहित पाटील आपण बराच क्रिकेट खेळता, हे असे बॉलर तयार झाले. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेट आता गोलंदाजांच्या बाजूने झुकणारा क्रिकेट हे ओळखला जातो. एका काळ ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी फक्त आणि तो टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर फलंदाजांच्याच बाजूने क्रिकेट आहे असं काहीच चित्र आपण पाहायला गेलं होतं. परंतु आता बदललं टेनिस क्रिकेट. बदलता टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय 100%. आणि बदल करावा लागेल. गोलंदाजांची गोलंदाजांना व्हेरिएशन खूप आवश्यक आहे. अन्यथा फलंदाज नेहमी या टेनिस क्रिकेटमध्ये हवी होतात. आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेट म्हटलं तर फलंदाजांचा खेळ होतो, परंतु गोलंदाजी देखील आता अप्रतिम व्हायला लागलेली आहे. गोलंदाज ऑफ कटर, लेग कटर, स्लोअर वनचा अगदी खुबीनं वापर करतात आणि यशस्वी देखील ठरतात. पहिला चेंडू आपण पाहिलं, अभि काटेकरने अतिशय चांगला ऑफ ब्रेक केला. निलेश पाटीलनं पूर्णपणे चकवलं. पुढचा चेंडू तयार करतील निलेश पाटील. यावेळी पहा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा फिंगर रोल केले. ऑफ कटरचा पुन्हा एकदा मारा. किरण सावंत चेंडू पर्यंत जातोय, फेकी करेल, अक्षय डफळे गॅदर करेल तोपर्यंत अवघी 1 धाव या चेंडूवरती. हे षटक सर महत्वपूर्ण असणार कारण 3 षटकामध्ये 42 धावा लागल्या होत्या. या षटकामध्ये जर धावसंख्या कमी झाली तर कुठेतरी पुन्हा बॅकफुटला शिवप्रेमी स्कोर 60 येईल का. रोहित पाटील सर पडला बॉल, पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, मागे आला आणि त्यानंतर थोडासा कट ऑफ कट झाला मात्र बॉल. हीच गोलंदाजी अभि काटेकरची आपण वारंवार पाहिली गेली आणि असेच गोलंदाज सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. पण तुम्हाला पदितले ते करावं लागेल, बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्हाला मात्र इथून शॉट्स कनेक्टिव्हिटी, शॉट सिलेक्शन या सगळ्या गोष्टींचं परफेक्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल अशा गोलंदाजीवरती. आणि त्याच्यानंतर मात्र तुमच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळते. तुम्ही जागेवरून खेळलात तर मात्र इथून धावा मात्र येणार नाहीत कारण बॉल पडल्यानंतर जो वळला जातो त्याच्यानंतर तुम्ही मात्र इथून चकवा दिला आणि बीट होता तुम्ही फलंदाज. तेच मात्र इथून वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. अभि काटेकर, योगेश पाटील यांच्यानंतर मात्र हल्ला चढवला पाहायला गेला तर उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतोय. मोठा विकेट इथे मात्र सापडला गेलाय. 5-6 बॉल मध्ये 6 धावा करत योगेश पाटील बॅक टू टेक कॅच. थँक्यू. दीपक दादांचं नाव येईल असं थोडंसं पुढे गाणं ऍडजस्ट करा आपण. आणि कारण ही महत्वपूर्ण स्पर्धा, या स्पर्धेचे भाग्यविधाते आमच्या कराड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे यांच्या फर्म करून अर्थात हायड्रोटेक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अर्थात कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 KTPL 4.0 चा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी सन्माननीय शंकरदादा शेडगे साहेब आणि GK अर्थात गणेश काटेकर साहेब यांच्या मालकीचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी स्पोर्ट्स 60 सन्माननीय पैलवान आकाश पाटील साहेब आणि
मंगेश पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजत येतोय. रिव्हरचा प्रयत्न अनसक्सेसफुल. यावेळी फंबल, रनआउटचा फील, फलंदाज होईल बाद. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि वैभव खोत मात्र पहिल्या चेंडूवरती एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि त्यानंतर मात्र दोघांमध्ये ताळमेळ नाही. धक्का लागतोय तिसरा वैभव खोतच्या रूपामध्ये डीजे. नक्कीच नक्कीच हे नाव हे आवाज हे ऐकायला खूप बरं वाटते आम्हाला आज, कारण ज्या पद्धतीने KTPL साठी केलेली मात्र आपण मेहनत आणि शब्द दिला आणि या कराड तालुका टेनिस क्रिकेटला रोहित पाटील सर खऱ्या अर्थानं उंची देण्याचं काम केले गेले. आज तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं गेलं तर लोकप्रियच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उत्कृष्ट स्पर्धामध्ये गणली जाणारी या स्पर्धेला स्थान जरूर दिलं मात्र जाईल. टीमफुल वातावरण, प्रत्येक गोष्ट परफेक्शन इथे मात्र पाहायला मिळते. सुनियोजित पद्धतीने बांधलेली KTPL 4.0. अगदी बरोबर. सुनियोजित पद्धतीने बांधलेली KTPL अर्थात कराड तालुका प्रीमियर लीग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, एवढी मोठी स्पर्धा घ्यायचं म्हटलं तर स्पॉन्सरची खूप मोठी आवश्यकता असते, परंतु आमचं नशीब समजेन, आमचं भाग्य समजेन की आम्हाला कुठेही जावं लागत नाही, कारण दीपक दादांचा मोठा हातभार, मोठा आमचा पाठीवरती त्यांचा हात आमच्या नेहमीच राहिलेला आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा स्लो रन, पुन्हा एकदा अतिशय खराब शॉट सिलेक्शन, परंतु निलेश पटेल यांच्या जाऊन अंगाला चेंडू लागतोय, कोणती धाव येत नाहीये. सागर शेवाळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आले, ज्यांनी सेमीफायनल मला अजूनही आठवतोय रबर बॉल प्रीमियर लीगचा सेमीफायनल अक्षरशः गाजवला होता. त्या प्रकारची फलंदाजी मात्र आज सागर शेवाळे यांना या महत्वपूर्ण मॅच मध्ये करावी लागेल. धाव संख्येत थोडासा बदल होत नाहीये, 43 आहेत, 3 बाद 43. 3.5 खेळ झाला म्हणजे या षटकातील अंतिम बॉल आपल्याला मात्र पाहायला मिळेल. अभि काटेकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, एकच धाव आतापर्यंत मात्र खर्च केली. अभि काटेकर ऑन फायर, काय गोलंदाजी केली. फक्त पंजुला फाईन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला, बॉल चालला मात्र इथून क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्ट केलं जाईल, बॉलला फेकी केली जाईल, तोपर्यंत एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. म्हणजे हा षटक रोहित पाटील पाहायला गेलं तर 2च धावा फक्त खर्च केल्यात, म्हणजे इथून षटक क्रमांक 4 समाप्त झाला. 44 धावफलकावरती 3 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे. सर मी मगाशीच उल्लेख केला होता, 3 षटकानंतर 42 अशी धावसंख्या होती, एक बाद 42 अशी धावसंख्या होती. आणि हे षटक मी म्हटलं होतं मॅच डिसाइडिंग करणारं षटक ठरू शकतं, आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतोय अभि काटेकरांनी, एक विकेट देखील मिळवतोय. अप्रतिम 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 गोलंदाजी. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला कमबॅक करून देणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. KTPL मध्ये मुंबई इंडियन्सचे झेंडे सुद्धा तुम्हाला फडकताना मात्र पाहायला मिळत आहेत. ही वेगळी झाल या स्पर्धेला मात्र प्राप्त झालेली आहे. आता इथून थेट मला वाटतं IPL साठी मात्र हे रवाना होणार आहेत, आणि अगदी कौतुक करावं लागेल मुंबई इंडियन्सचे बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते सगळे समर्थक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आज पाहायला गेलं तर जसं वेळ जातोय ना तसं मात्र मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला मात्र KTPL ला पाहायला मिळते. हा भूमिपुत्र मैदान अगदी स्वप्नातील, प्रत्येक खेळायला इथे मात्र मिळणं हा स्वप्न असतं, आणि त्याच मैदानावरती आपण पाहायला गेलं तर हा अप्रतिम KTPL कराड तालुका प्रीमियर लीगचा या टेनिस क्रिकेटचा थरार इथे मात्र रंगताना मात्र पाहायला मिळतो. खूप छान ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. सर मागच्या वर्षीच्या काही आठवणींना आम्ही उजाळा देण्याचा निश्चित प्रयत्न करू. अभि काटेकर या गोलंदाजाने त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाविरुद्ध गेल्या सीझन मध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना 2 धावांचं षटक हाताळलं होतं, आणि त्यामुळे त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला फटका बसला होता. परंतु आज तोच अभि त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाला 2 धावांचं षटक हाताळतो. शेवटचं षटक हनुमंत मोरे सागरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती इट्स आउट ऑफ द पार्क, येतोय सिक्सर. डीजे थँक्यू. अँड इट्स अ 50 धावा धावफलकावरती त्रिमूर्ती शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम या संघाच्या लागतात. पहिल्या चेंडूवरती हा बॉम्ब फुल केला, पॉवरफुल सक्सेसफुल देखील ठरला. सागर शेवाळे एक महत्वपूर्ण इनिंग आपल्याला या मॅच मध्ये खेळावी लागेल. रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये एक दर्जेदार इनिंग खेळला होता आपल्या संघासाठी, आणि त्याच प्रकारची इनिंग मात्र आता खेळावी लागेल. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती, येणारे 5 चेंडू 15च्या आसपास जर धावा बनल्या मॅच ऑन आहे, मॅच रंगतदार होईल यात कोणतीही शंका नाही. 60+ टार्गेट निश्चित या मॅच मध्ये हवा आहे. सॅगी म्हणून सुप्रसिद्ध या नावाने असणार आणि उत्तम फोटोग्राफर म्हणून याची ओळख राहिली गेली. यावेळी समोरच्या क्षेत्रात एक जबरदस्त टोला, चेंडू सीमा रेषे बाहेर, लगातारचा दुसरा अर्थात बॅक टू बॅक सक्सेस. डीजे
एक महत्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी, एक मॅच टर्निंग विनिंग आपल्या संघासाठी खेळणार का? लगातारचे 2 आले, तिसरा येणार का? यावेळी पहा फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न सर. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर मात्र कुठेतरी थोडासा प्रेशर, उजव्या बाहेर चेंडू आणि अवांतर स्वरूपात एक धाव मिळते, जाऊन पोहोचते टोटल 57. आपण IPL मध्येही पाहिलंय वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने मात्र गोलंदाजांकडनं केले जातात आणि तेच मात्र इथे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ओहो, आणखी एक बॉल चांगला मात्र पाहायला मिळतोय. अगदी व्हाईट लाईन पकडून गोलंदाजी करावी, साईडला आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट इथून मारा मात्र केला जातो. इथे आपण उल्लेख केला होता ज्या पद्धतीने सॅकीने मात्र मागच्या बॉलवरती षटकार मारला होता. त्रिमूर्ती फायटर्सची गोटीवाडीचा हा जो मात्र फ्लॅग आहे, झेंडा आहे, अगदी त्याच फ्लॅग वरती निशाणा मात्र तो लागला होता आणि तो षटकारी मात्र पाहिला होता. ओ आहे आणखी एकदम मात्र बघलं पंच केले मिड ऑफ मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं मात्र ती नजर चुकली, दुर्घटना घडली मात्र तिथे डीप मधले क्षेत्ररक्षक येतात, बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील फेकी करतील तोपर्यंत मात्र एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 59 धावा. 59. 3 विकेट माघारी गेले. 6 बॉल मध्ये 15 मध्ये सागर यांना मात्र खेळताना पाहायला मिळतात. हेमंत मोरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडू सर महत्वपूर्ण असणार. एखादा मोठा फटका आला तर इट्स 65 होतील, 65 धावा धावफलकावरती लागेल, एक चांगली टोटल आहे, थोडासा प्रेशर निश्चित जाणवेल त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला, परंतु सॅगेला प्रयत्न करावे लागेल. आतापर्यंत अप्रतिम जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी खेळतोय. अवघ्या 6 चेंडूमध्ये 15 धावांची बहारदार इनिंग. पुढचा चेंडू हनुमंत मोरे निघालेत, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सागर यांच्यासाठी. यावेळी पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, रनआउटच्या स्वरूपात सागर शेवाळे जातील माघारी, धक्का लागतोय. अजून एक चौथा डीजे. थँक्यू थँक्यू. टीम्स सज्जरा दोन्ही टीम्स कराड दक्षिण संघ, कराड दक्षिण टीम आणि दुसऱ्या बाजूला KTPL टीम. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. 4 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही कॅप्टन्स प्रेक्षणीय मॅच साठी आणि प्रेक्षणीय मॅचची ट्रॉफी देखील आलेली आहे क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून. 5 षटकामध्ये 59 धावा जमवलेल्या शिवप्रेमी स्पोर्ट्स आळशिरंबे या संघाने त्रिमूर्ती फायटर संघाला 60 धावांचं आव्हान आहे. यानंतर होणारी मॅच कराड दक्षिण 11 वर्सेस कराड 11, एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावांचं टार्गेट निश्चित आहे त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघासमोर. सुजित शेवाळेची इनिंग महत्वपूर्ण असणार आहे, बाकीच्या खेळाडूंची साथ देखील तेवढीच महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं शिवप्रेमी स्पोर्ट्स आळशिरंबे संघाकडे अजय सारखा हुकमी एक्का चांगला गोलंदाज आणि त्यानंतर बाकीचे गोलंदाज देखील निश्चित आहेत या संघामध्ये. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात कोणती शंका नाही. सर टॉस घेतला जाईल. इस बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे किरण सर. आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये तेवढीच अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जो तिथे जोडतील आपले किरण मस्कर सर. थँक्यू. अगदी रुपेश. कॅप्टन्स या KTPL कॅप्टन्स आणि प्रेक्षणीय मॅच साठी कराड दक्षिण कॅप्टन प्लीज या. कराड 11 टीम आणि कराड दक्षिण 11 टीम दोन्ही कॅप्टन्स या. शुभम शेवाळे
पूर्वी डेकोरेटर्स महेश, आपण देखील कॉन्टॅक्ट करा आमच्या सोबत. येस, ही प्रेक्षणीय मॅच सध्या आम्ही खेळवणार आहोत. जी तुम्हाला मी बोललो होतो की तुमच्यासाठी एक प्रेक्षणीय मॅच घेऊन येतोय. कराड दक्षिण 11 विपक्ष कराड 11 अशी मॅच सध्या खेळवली जाते. मी विनंती करेल टॉस साठी अर्थातच क्रिस्टल आर्ट आणि क्रिस्टल आर्टचे ओनर मी विनंती करेल चेतन दादा, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. मित्रांनो, ही ट्रॉफी तुमच्या माहितीसाठी क्रिस्टल आर्ट आपण पाहिलं तर बोनकोडे आणि त्याच क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून ही संपूर्ण ट्रॉफी प्रेक्षणीय मॅचची बनवली गेली आहे. ऑफकोर्स 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले. किरण सर जरा प्लीज घाई करा, मॅच सेमीफायनल आहे, प्लीज थोडंसं घाई करा. टॉस घ्या पटकन. चेतन दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा. टॉस केला जातो या मॅचचा. आमच्या संपूर्ण कराड दक्षिणच्या आमच्या कमिटी मेंबर्स आपण सगळ्यांनी या प्लीज. टॉस केला जाईल. तुम्हाला कॉल करायचा आहे KTPL आणि दीपक दादा. कॉल आहे कराड दक्षिण या टीमचा कॉल असेल. येस चेतन दादा, स्पिन दी कॉइन. दीपक दादा हा कॉल आहे आणि टॉस KTPL. टॉस जिंकलाय कराड 11. निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की सेमीफायनल चालू आहे. थँक्यू सो मच. तुमच्याशी नंतर चर्चा करणार आहोत कारण की सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा मी जाणार आहोत कारण की सेमीफायनल सध्या चालू आहे. थँक्यू सो मच. कराड 11 आणि कराड दक्षिण हा प्रेक्षणीय मॅच तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. टॉस जिंकला कराड 11. वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. चला पंच प्लीज मैदानाचा ताबा घ्या. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतो. एका बाजूला गणेश काटेकर साहेब अर्थात JK आणि शंकरदास शेडगे साहेब यांच्या मालकीचा त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी हा संघ, तर दुसऱ्या बाजूला पैलवान आकाश पाटील साहेब आणि मंगेश पाटील साहेब यांच्या मालकीचा शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे यांच्या मालकीचा शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे हा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना सागर दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही एक सन्मान घेतोय. आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित असतातच क्रिस्टल आर्ट बोनकोडे आणि क्रिस्टल आर्टचे ओनर आपण पाहिलं तर त्यांचा सन्मान सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत. सागर दादा, विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. प्रथम फलंदाजी करत असताना शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिर्मे संघाने सर 59 धावा बनवल्या. 5 षटकामध्ये 60 धावांचं आव्हान असणार आहे त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघासाठी. आणि हे आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अप्रतिम दर्जेदार फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अर्थात सुजित शेवाळे डॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला नॉन सायकल वरती चॉईस खेळाडू हनुमंत मोरे हनुमा आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. हा सन्मान केला जातो अतिथी कक्षामध्ये. क्रिस्टल आर्टचे ओनर चेतन दादा मात्रे यांचा सन्मान केला जातोय. तर चेतन दादाच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचे कमिशनर अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष, मॅनेजमेंट गुरु, मायक्रो मॅनेजमेंट गुरु अर्थातच क्रिस्टल ट्रॉफी त्याच्यावरती अध्यक्ष हे लिहिलं गेलंय. बा अध्यक्ष ना भूतो ना भविष्यात असा अध्यक्ष होणे नाहीये. चेतन मात्रे क्रिस्टल आर्ट यांच्याकडून ही सप्रेम भेट दिली गेली. थँक्यू सो मच. मनापासून आभार. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हिअर वी गो. पहिला चेंडू 60 धावांचा आव्हान. अजय मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजित शेवाळे यांच्यासाठी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इट्स आउट ऑफ द पार्क. सुजित शेवाळे आपला रंग दाखवायला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट. मिळेल धावा 6 DJ.
मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अजय मोहिते यांच्यावरती प्रेक्षक सुजित शेवाळे स्ट्राईक सेमीफायनल. यावेळी पहा अपील 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 अपील, परंतु बॅटची गड आहे आणि चेंडू जातो फायनलच्या क्षेत्रामध्ये. दंडरकर सीमा रेषा बाहेर. डीजे चौकार. एक दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू डीजे. काय आक्रमण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. सुजित शेवाळे नावाचा दर्जा. क्या बात आहे. 14 धावा लगावल्या गेल्यात. आक्रमणाची फाईट आणि पूर्णपणे वातावरण केलंय टाईट. आणखी एक लाजवाब. KTPL 4.0 षटकार. टायमिंग प्रॉपर. डीजे थँक्यू. आणि निश्चितच दादा निश्चित आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत, यात कोणतीही शंका नाही. आणि लाईफ टाइम दादा आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील, यात कोणतीही शंका नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 20 धावा. ताकदीचा वापर चेंडूने हवाई सफर केला आणि भिरकावून दिला. 6 धावांसाठी लॉंगॉमच्या डोक्यावरून एक अप्रतिम दर्जेदार षटकार. साइड चेंज केले, फरक पडणार का? अजिबात. येस, चेंडूमध्ये महत्वपूर्ण झेल कोण सोडतंय? योगेश पाटील, ज्यानं मागच्या KTPL मध्ये अंतिम सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सुजित शेवाळेचा झेल सोडला होता आणि तिकडनं सुजित शेवाळेनं मॅचचा रंग बदलला होता. योगेश पाटील पुन्हा एकदा खूप 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 मोठी चूक. योगेशच्या हातामधून झेल कुणाचा निसटतोय? सुजित शेवाळेचा. काय बोलशील आदर्श? कॅच सोडले की ही मॅच सोडली. आता येणारी मॅच अगदी गोलंदाजी सांगून देऊ शकते. या मॅच मध्ये काय घडलंय? वातावरण टाईट झालंय. आता पूर्णपणे धगधग असेल अपोजिट टीम मध्ये. अजयने देखील त्याचं पूर्णपणे अगदी इम्प्रेशन आपण पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरती पाहतोय. जसा चेंडू हवेमध्ये उडाला होता, प्रत्येक प्रेक्षकाच्या डोक्यावरती हात होते, परंतु देवाची साथ मात्र सुजितच्या बाजूने, नशीब मात्र सुजितच्या बाजूने. अजय, शेवटचा चेंडू. आता मात्र डिफेन्सिव्ह अप्रोच असणार का? अजिबात नाही. पुढच्या चेंडूवरती माझा झेल सोडल्यानंतर काय होतं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देणारा दर्जेदार षटकार. डीजे थँक्यू डीजे. काय आक्रमण चालू आहे. सुजित शेवाळे अगदी ढगात लाइटिंग लावली या खेळाडूने. आक्रमण, अटॅक पूर्णपणे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. या खेळाडूचा का दर्जा आहे? कराडचा डॉन का म्हटलं जातं? याचं ज्वलंत जिवंत उदाहरण. अतिशय आत्मविश्वास असलेला हा खेळाडू सध्याच्याकडे आपण पाहतो. झेल सुटल्यानंतर कोणताही डिफेन्सिव्ह अप्रोच घेतला नाही. पुढच्या चेंडूवरती जसा चेंडू रडार मध्ये आला, भिरकावून दिलं. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या दरम्यान एक मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार येतोय. पहिल्या षटकामध्ये अविराज सर बिनबाद 26 अशी सुरुवात आहे. 60 धावांचं आव्हान होतं, म्हणजे जवळजवळ मॅच खुली झालेली आहे. अवघ्या थँक्यू रोहित, मी तुम्हाला थांबवतो इथे. आता सुजित शेवाळेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी. बॅटिंग आपल्यातून करतोय. स्टार्ट चांगला झालेला आहे. धमाकेदार या ठिकाणी त्याची बॅटिंग बघतोय, त्यामुळे त्याचे पाठीराखे खुश आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अमोल आलाय, परंतु पहिल्या षटकामध्ये जो धमाकूळ घातला सुजित शेवाळेने, मॅच कुठेतरी थोडंसं बॅकफुटला घेऊन गेलेत शिवप्रेमी स्पोर्ट्स 600 रुपये संघाला, परंतु इथून कमबॅक होणार का? गोलंदाजीसाठी अमोल. पहिला चेंडू. यावेळी पहा उजव्याच्या खूपच बाहेर पंच शशी वैद्य सर अवांतर स्वरूपात धावांचा इशारा करतील. एक धाव अजून ऍड होईल. टोटल मध्ये 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 60 धावांचं आव्हान आहे आदर्श. यस, अमोल आले तर चर्चा करतो या गोलंदाजाची. सकाळच्या सत्रामध्ये अगदी या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. आता मात्र सातत्याने त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल.
या अगोदर तुम्ही काय केले महत्वाचं नाहीये, आता तुम्ही काय करताय महत्वाचं आहे. हनुमान ते यांच्यासाठी त्यामुळे पहा केराने केला मिड ऑफ मध्ये खूप चांगले क्षेत्रक्षण फेकी दर्जेदार आहे. एक धाव मिळेल. पहा पूर्णपणे स्ट्राईक सुजितकडे, म्हणजे ही मॅच पूर्णपणे सुजितकडे झुकून दिली की काय त्रिमूर्ती फायटर्स गोटीवाडी संघाने. अशा प्रकारचं समीकरण आपण पाहतो आहे. सुजितचा दर्जा या मॅच मध्ये पूर्णपणे सुजितला झुकून द्यावं लागेल. एक इनक्रेडिबल इनिंग या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 धावा. आणि ज्या वेळी सुजितचा जेल सुटलाय ना, गेल्या वर्षी अजूनही आठवतोय लॉंग ऑफला योगेश पाटील होता. पहिल्या चेंडूवरती मेगा फायनलची लढत सुजितचा जेल सोडला होता. होत्याचं नव्हतं झालं होतं. 70 धावा चेस केल्या होत्या. इकडे संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाही. अमोलवरती आक्रमण होणार का. यावेळी पहा गोलंदाज छोटा आहे, परंतु या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अतिशय चांगला कॉन्फिडन्स या गोलंदाजाकडे आहे. आपण पाहिलं लीग मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. वय वर्ष अवघं 19 आहे, परंतु चांगली गोलंदाजी करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठा खेळाडू म्हणून उदयास नक्की येईल, यात कोणती शंका नाही. अमोल डेफिनेटली अमोलला आपण पाहतोय सातत्याने युवा खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी सुजीच्या अगेन्स्ट तुम्ही आक्रमण केलंय. यावेळी फटका दमदार आहे. नो मॅन लाईन चेंडू ट्रॅव्हल येईल. अगदी प्रोटेक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. दरम्यान त्याच्या आवाक्याच्या बाहेर काय साथ आहे सुजितची. दर्जेदार फटक्या मध्ये देखील ताकद न झाकत याचा परफेक्ट मिलाव. बॉल सीमारेषा बाहेर येतोय. KTPL 4.0 दमदार शानदार रुबाबदार चौकार. प्रशांत सर काय सांगाल. प्रशांत सर आपण डगआउट मध्ये आहात, काय सांगाल, काय वातावरण आहे. इथे जल्लोष, अक्षरशः जल्लोष आहे. म्हणजे टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर ऐकायचंय का तुम्हाला. ऐकायचंय रुपेश बघा निश्चित टाळ्यांचा ऐकायचंय. शिट्ट्यांचा गजर कशी करता. थँक्यू. इथला प्रेक्षक जे आहे तिथे पाठीराख आहे, त्यांचा आत्मविश्वास 7व्या आसमानवरती आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 32 धावा फलकावरती. सुजित पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडू खेळला जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जाणार का सीमारेषे बाहेर येतोय. अजून एक चौकार. डीजे येस थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया प्रशांत सरांकडे पूर्ण वातावरण तिकडचं पाहण्यासाठी. 36 म्हणजे मॅच एक हाती सर सुजित घेऊन जाणार आहेत, कोणतीही शंका नाही. अवघ्या 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि अजूनही खूप साऱ्या चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज आहे. सुजित शेवाळे लवकर मॅच संपून फायनलसाठी फ्रेश होण्याचा प्रयत्न त्याचा दिसतोय. येस कराड 11 टीम प्लीज एकत्र या डगआउट जवळ प्लीज. सुजितच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. आकाश शेवाळे पहा, प्रेशर पहा. गॅदर केला जातो, फेकी केली जाते. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक एंडला आता हनुमंत बोरे यांना आणलं जाते. धावफलकावरती एक छोटासा बदल होते. 37 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. येस 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कराड 11 आणि कराड दक्षिण 11 दोन्ही टीम प्लीज समालोचन कक्षाच्या समोर यायचं अगदी 5 मिनिटांमध्ये. दोन्ही टीम सर्व 11च्या 11 खेळाडूंना विनंती असेल समालोचन कक्षाच्या समोर अगदी आपण उपस्थित राहायचं. आदर्श नेक्स्ट मॅच दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कराड 11 विपक्ष कराड दक्षिण या दोन्ही संघांची फाईट. जाऊयात मॅच कडे. अमोल निघालेत. ओहो हो टप्पा पडल्यानंतर कुठेतरी खाली राहिलेला बॉल होता. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होते. सातत्याने अगदी फलंदाजांना कसरत करण्याचा प्रयत्न राहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. पंचांचा रिव्ह्यू आला, अर्थात वाईड साठी फिल्डिंग साइड कडून या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच थर्ड अंपायर प्लीज या. तिसरा पंचांसाठी कॉल आलेला आहे वाईड साठी. फलंदाजांच्या माध्यमातून शिवा वैती सरांच्या माध्यमातून वाईड बॉल घोषित केला होता, परंतु फिल्डिंग साइड कडून या ठिकाणी एक रिव्ह्यू येतोय वाईड साठी. जरा प्लीज चेक. शेवटचा चेंडू होता या षटकामधील ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर हाताळला होता. डगआउट मध्ये आपण पाहतोय त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघ. आदेश किरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कॉन्फिडंट डगआउट आहे. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण संघाची राहिलेली आहे आणि अतिशय हसऱ्या चेहऱ्याने सर्व डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत गणेश काटेकर साहेबांना कसलंही टेन्शन नाही. शेडगे साहेबांना कसलंही टेन्शन नाहीये. निश्चित इथं आपण इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु सुजितसाठी जल्लोष होतोय. आपण ते देखील बघूया. काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले आपण बघूया. 1 2 3. सुजितसाठी जल्लोष आहे. ओटू कॉम्बॉक्स. यस जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटक समाप्त झालेत. आता इथून पुढे चांगली खेळी करावी लागेल. अगदी गोलंदाजीची जमेची बाजू घ्यावी लागेल. अगदी संघ आपण पाहिलं तर शिवप्रेमी 11 साशिंबे संघ चेक चेक पूर्णपणे- चेक. Yes. इथे राजू अप्पा आहेत आणि ते आपल्या अनोख्या अंदाजमध्ये एक डायलॉग तुम्हाला ऐकवत आहेत. हॅलो
जो बूझती है वह रात है, जो बूझती है वह रात है, जो बूझती नहीं वह आग है, और आग को बुझाकर जो रोशनी फैलाता है उसे डॉन सुजीत कहते हैं. क्या बात आहे, क्या बात आहे. राजू, हा पाय घालवणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी मी मंचावरती सन्माननीय प्रवीण येडगे साहेब, मलकापूरचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीण येडगे साहेब यांचं देखील आम्ही कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अजय मोहिते, ज्याच्या षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा सज्ज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अजय मोहिते, विकेट टेकर गोलंदाज सुजितची साथ. सुजित नशीबवान या मॅच मध्ये ठरतोय की काय. आता पूर्णपणे वातावरण टाईट झालंय. पुन्हा एकदा धक 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 धक. काय मॅच चालू आहे सर. सुजित राऊंड कॅप घालून आल्यापासून झेल बरेचसे सुटायला लागलेत सुजितचे. निश्चित काहीतरी एक कॅपचा कमाल दिसतोय आपल्याला. आतापर्यंत सुजितने कधी राऊंड कॅप वापरली नव्हती. या स्पर्धेसाठी खास बनवून घेतलेली ही राऊंड कॅप आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये 2 झेल सुटल्यात. अगदी साधे सोपे सरळ झेल सुटतायत आणि धावसंख्येत छोटासा बदल होतोय. 38 धावा. 38 धाबा धापलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्याच बॉल वरती कॅच उडवला होता. हनुमंत मोरे 38 धावा फलकावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता. झेल महत्वपूर्ण होता. यावेळी पहा फाईन लेगला सॉरी थर्ड बेंचच्या क्षेत्रामध्ये जातोय. जंडन करत चेंडू सी मारले शेप बाहेर येतोय. चौकार. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. आता आप्पा तो एक शायरी अत्यंत सुंदर होती तुझ्यासाठी. नगर में है पिंपलगांव टप्पा, बाहुबली में कटाप्पा और कराड़ में अप्पा. आपको नहीं भूल सकते. क्या बात है. अप्पासाठी एकदा टाळ्यांचा गजर. क्या बात है, क्या बात शायरी है. खूप सुंदर होती. क्या बात आहे. आणि आमच्या समवेत या स्पर्धेसाठी आमचं भाग्य म्हणेन, कारण प्रशांत आदवडे सरांसारखे तब्बल भारतातील तब्बल 12 राज्यामध्ये समालोचन केले समालोचक आमच्या या स्पर्धेसाठी जोडले गेले. आमच्या सर्वांचा महाराष्ट्र भूषणार्थ एकदा प्रशांत आदवडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. खूप साऱ्या मोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करणारे अतिशय हिंदीतील नावाजलेले समालोचक प्रशांत आदवडे सर आमच्या समवेत आज आहेत. ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक धाव मिळाली. तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचतोय 43 आकड्यावरती. अजय मोहिते पुन्हा एकदा सुजितसाठी. हेलिकॉप्टर लँड होतो लगांच्या डोक्यावरून. येतोय पॉवरफुल बुलंदी. सिक्सर. डीजे प्रशांत सर. निश्चितच तिथे डान्स पण सुरू होता. अफलातून कामगिरी मैदानावरती होते. अर्थात प्रेक्षक बघा, प्रेक्षक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, कारण बॅटिंग चांगली झाली, दर्जेदार झालेले आहे. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं. टाळ्यांचा गजर होतो आहे, कारण बॅटिंग चमकदार होते, धमाकेदार बॅटिंग होतोय, जल्लोष होतोय, टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा गजर या ठिकाणी होतोय. प्रेक्षकांचं इंजिन गरम झालेलं आहे. ओव्हर टू कमबॉक्स. प्रेक्षकांचं इंजिन निश्चित गरम झालंय, कारण आणि ते इंजिन गरम करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये कोण करते तर सुजित शेवाळे. पहा जबरदस्त चेंडू होता, परंतु अजून एकदा अप्रतिम वाईड येणार का पाहूयात. येस, 22चा चौकार येतोय पंचांच्या माध्यमातून, परंतु धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 53 या आकड्यावरती. 53. मॅच जवळजवळ संपण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सेल्फी साठी कोण गेला एकदा त्या छोट्या प्रेक्षकासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. रोहित यस रोहित आता सुजित सेवाळ्यासाठी. सुजित सेवाळ्यासाठी दिखने में है वो भोले, दिखने में है वो भोले, मैदान के अंदर उतरते हैं तो बरसाते हैं आग के गोले, और सुजीत का खेल देख के सबका मन डोले, सबका दिल डोले. वह सुजीत मैदान के अंदर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. क्या बात है. जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आदवडे सर, बोल द्या जुना बोल द्या प्लीज. एकच मिनिट आहे. चला या विराज सर. सुजीत शेवाले बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. रोहित समीकरण बताइए. एक और चीज बतानी है. शेवाले 53 धावा झालेल्या और आहेत. कितना रन चाहिए. 53 झालेला आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे इथे त्रिमूर्ती फायटर्स गुटेवाडी संघाला. काय बॅटिंग केली आहे सुजित शेवाळेने. डॉन नावाची गरज दादागिरी या खेळाडूने दाखवली आहे. इथे पाहू शकता मोठा फटका खेळणार. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. हो 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 काय घडलं मैदानाच्या आतमध्ये.
तिसरा झेल सुटला इथे, म्हणून म्हणलं जातं कॅच सुटा दिल तुटा सपना तुटा. इथे पाहायला गेलं तर तिसरा झेल सुजित शेवाळेला इथे जीवनदान मिळालंय. मोठ्या चुका केल्या गेल्यात खरं तर, म्हणून म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. सातत्याने करता शिकणं गरजेचं होतं, इथे शिकलेले पाहायला मिळत नाही. सातत्याने चुका घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रमी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. एका धावेने धावफलक पुढे टोटल 54 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला समीकरणाचा 12 बॉल 6 धाबांची गरज. यस मॅच पूर्णपणे अगदी पाहायला गेलं तर प्रशांत विजयाच्या सर, उंबरठ्यावरती. चर्चा होते प्रशांत सर, चर्चा होते तर चर्चेवरचा तुमचा एक डायलॉग फेमस आहे तो झाला पाहिजे. चाय आणि चर्चेचा एक डायलॉग तुमचा फेमस आहे तो झाला पाहिजे. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, बीच मैदान पर चर्चा हो रही लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए. परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं दीपकजी लोखंडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल देखील बोलणं गरजेचं आहे. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर, चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. और दीपक दादा लोखंडे आपके मेहनत से बदल गई है कराड तालुका प्रीमियर लीग 2025 की तस्वीर बदली है. हो हो हो, काय चेंज आहे दीपा हा. दीपक दादांसाठी हो, अप्रतिम दर्जेदार पाला मिळालाय. 6 धाबांची अजूनही गरज 54 धाबा. ड्रोन व्ह्यू पाहू शकता इथे गुलदाजी मार्क वरती आपण पाहतोय. जिंतीगावचा हा खेळाडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे पाहायला गेलं तर वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे पहिला बॉल आपण पाहायला गेलं तर डॉट पाहायला मिळतो. 11 बॉल समीकरण राहिलं अजूनही 6 धाबांची गरज. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती सुजित बॅटिंग करतोय आणि स्वतः वैयक्तिक अर्धशतकासाठी पाहायला गेलं तर 7 धाबांची गरज. इथे पाहू शकता बॉलला दिशा दिली आहे, बॉलला पाठवून दिलं आहे. मोठा हल्ला, बॉलने गाठलाय लांबचा पल्ला, मिळतील 6 धाबा. षटकार. येस थँक्यू डीजे. इथे मॅच फिनिश. येस डीजे गाणं चालू ठेवा. गाणं चला प्लीज त्रिमूर्ती फायटर्स टीम, यस तुमचा जल्लोष आम्हाला पाहायला मिळतोय. प्लीज विनंती करेन आपण प्लीज लगेचच बाहेर या. महत्वपूर्ण मॅच आता लगेचच आपल्या भेटीला येईल. कराड 11 विपक्ष कराड दक्षिण 11. यस स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. अगदी आमचे संघ मालक देखील खुश झाले. त्रिमूर्ती फायटर्स घोटेवाडी संघाचे संघ मालक गणेश काटेकर साहेब. अगदी आपण पाहिलं तर सुजितला अगदी खांद्यावरती उचलून घेतलाय. स्वप्न होतं खरं तर KTPLच्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये जायचं. आता खरं तर एक पाऊल पुढे गेलंय, अजून एक पाऊल बाकी आहे. आणि यामध्ये पाहायला गेलं तर गणेश साहेबांच्या माध्यमातून आता सुजितला उचलून घेतलं गेलं होतं. आता इथे पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून गणेश काटेकर साहेबांना उचलून घेतलं गेलं. हे प्रेम आहे खरं तर गणेश काटेकर साहेबांवरती त्यांच्या प्रेक्षक वर्गांचं फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतं. फॅन बेस खूप मोठा आहे. सुजित शेवाळेचा फॅन बेसचा जर विचार केला तर फॅन बेस खूप मोठा आहे. इथे पाहायला गेलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 49 धाबाची तुफानी खेळी केली तो खेळाडू अर्थातच कराड क्रिकेट असोसिएशनचा डॉन ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हेलो सुजीत कांग्रेचुलेशन. चेक हेलो टीम के ओनर की तरफ से सुजीत के शानदार पारी के लिए जो बहुत ही लाजवाब पारी रही है. 1000 का इनाम, 1000 रुपीज. सुजीत आपको आना है.